हाय हॅलो नमस्कार, मी सारिका तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करत आहे। तर आज आहे संडे आणि मी आज तुमच्यासोबत माझं संडेचं रुटीन कसं असतं ते शेअर करणार आहे। तर असेच कनेक्ट राहा। काल रात्री ना मी केसांना तेल लावून ठेवलं होतं, कारण आज मला केस धुवायचे होते। माझ्या केसांना सुकायला वेळ लागतो म्हणून सकाळी उठल्यानंतर लगेच केस धुवून घेतले। थंडीचे दिवस असल्यामुळे स्किन ड्राय पडते, त्यामुळे स्किन केअर तर झालंच पाहिजे। तसं तर मी रोज स्किन केअरमध्ये जास्त काही करत नाही, पण मॉइश्चरायझर मात्र करते। आणि चेहऱ्यावर जर टिकली असेल ना तर चेहरा अजून खुलून दिसतो। तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आज संडे असल्यामुळं आजचं रुटीन तर निवांतच असतं, त्यामुळं मग लेट उठणं वगैरे ते तर चालूच असतं। आणि आत्ताच फ्रेश होऊन म्हटलं मग नाश्त्याची तयारी करूया। तसं तर रोज नाश्ता नसतो, डायरेक्ट जेवणच करत असतो आम्ही, पण आज संडे असल्यामुळं म्हटलं आज नाश्ता पण बनवूया। नाश्त्यामध्ये आज पोहे बनवणार आहे। तर आता इथे पोहे रेडी आहेत आणि आम्ही पण नाश्ता करून घेतो। सकाळचा नाश्ता झाल्यानंतर ना बाकीची कामं आवरून थोडा वेळ आराम केला। आता आज यांना सुट्टी होती, मग विचार केला कुठेतरी बाहेर जाऊ। मी या परिस्थितीमध्ये जास्त लांब बाहेर कुठे जाऊ शकत नाही, म्हणून म्हटलं जवळच असलेल्या एका मॉलमध्ये जाऊ। मॉलमध्ये गेल्यानंतर या शॉपमध्ये ना होम डेकोर आणि घरामध्ये लागणाऱ्या बऱ्याच वस्तू खूप छान होत्या। आता ख्रिसमस जवळ येत आहे, त्यामुळे मॉलमध्ये खूप छान ख्रिसमस थीम बनवली होती। आणि तिथेच ना एक आर्टिस्ट लहान मुलांची लाईव्ह स्केच बनवत होता आणि खरंच खूप छान स्केच बनवत होता तो। तर आजचा व्हिडिओ या स्केच सोबत इथेच एंड करते। तर तुम्हाला माझा हा पहिला लॉंग व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सहित, तोपर्यंत बाय।